बाकी सगळ्यानंतर आम्ही लग्न याच्यासाठीच करतोय की ताकी आम्ही पूर्ण वर्ल्ड फिरू शकू. खूप नर्वस फील होत आहे पण खूप हॅप्पी फील करते की सर्वचे जे जसे पाहिजे तसे होतात ते. अजून काय नाही. खूप केअरिंग आहे खूप, म्हणजे ॲज अ फादर फिगरसारखा आहे तो. म्हणजे की माझ्या पप्पानंतर जो मला एकदम मुलीसारखा सांभाळू शकतो तर तो आहे. माझे सगळे नखरेपासून सर्व तो उचलू शकतो. जसं की तो माझ्या घरी आलेला मला विचारायला माझ्या पप्पांना की म्हणजे हात मागायला आला, ते खूप एक स्पेशल मुमेंट होतं माझ्यासाठी. मी त्याच्यावर खूप प्रेम करते आणि जसं आधी होतो आपण, आणि मला हेच आहे की लग्न झाल्यावर पण आपण नेहमी असंच खुश राहू आणि नेहमी तुम्हाला समजून घेऊ. अजून काय नको. असे कसे बोलायचे, असे कसे बोलायचे न बोलता आता, तुझ्या सवे तुझ्या विना असायचे आता. डोळ्यात या रोज तुला जपायचे रे आता, सांग जरा असे कसे लपायचे. जी आम्हाला दोघांना नवरा बायकोला भेटली नाही ती माझ्या मुलाला भेटली. त्याच्यामध्ये म्हणजे बोलण्यात नाही, म्हणजे बोलू शकत नाही, मन व्यक्त नाही करू शकत. पण खूप खुश आहे. आयुष्यभर संगतीने राहावा आणि जे प्रेम केलं आहे ते शेवटपर्यंत तुम्ही निभवा हीच आमची अपेक्षा आहे. दुसरं काही नाही. घरामध्ये तो तू मेमे होत असतं, ते काय एवढं हे करू नका, इग्नोर करत राहा. हां, आम्ही तर आमची मुलगी म्हणूनच समजतोय तिला. दुसरी मुलगी हां, दुसरी एक मुलगी आहे. निशांतला आणि ऋतुजाला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. थोडं एक्साइटमेंट पण आहे, थोडंसं इमोशनल पण आहे. चांगलं वाटते करून त्याचं एवढं 9 वर्षाचं प्रेम फायनली तो सक्सेसफुल करतोय. चांगलं वाटते करून एक चांगली वहिनी आता मला भेटणार आहे. आता फक्त एवढंच त्याला मेसेज करून बस मम्मी पप्पासोबत कायम राहा. माझा भाव आता माझा नाही आहे मला माहिती आहे, करून तो वहिनीचा होणार आहे. पण तरी मी सपोर्ट करेल नेहमी. बस माझ्या मम्मी पप्पाला सांभाळून घे लास्टपर्यंत. मी असेल नसेल माझं लग्न होईल, मी जाईल. आणि खूप इमोशन मुमेंट आहे. हॅपी मॅरेज, कॉंग्रॅच्युलेशन, फायनली सक्सेसफुल केलं. मन धागा धागा रेशमी दुआ, मन धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा रेशमी दुआ.
खुश आहेत सगळे. पण ते आम्ही हॅप्पी पण आहे, म्हणजे आनंदी पण आहे आणि मनातून दुःखी पण आहोत की आमची कोणती एक मुलगी घरातली मुलगी चालली. चालली. आम्ही मनातून दुःखी पण आहोत, पण थोडे आम्ही आनंदी पण आहोत. फायनली तिचं आज लग्न झालं. बेस्ट मुमेंट बोललं तर ती लहान असताना खूप सांभाळलं तिला आम्ही, कारण अशी अवस्था होती तिची की काय सांभाळू कसं काय करू अशा हे होतं. पण नंतर आम्ही तिथे जसे तिने शिक्षण घेत गेली, BCom केलं, आता खूप ती आनंदी आहे. आता फायनल तिचं लग्न झालं. दीदी के साथ तो ऐसे बहुत मेमरीज है. दीदी लहान म्हणजे मला नेहमी तिने खूप असं लहान बहिणीसारखं नेहमी चांगलं ट्रीट करत आली. फायनली ती आज चालली आहे. मिस करू आम्ही तिला. खूप एक्सायटेड होतो आम्ही तिच्या लग्नासाठी, बट तेवढंच खूप मिस करू. लहानपणीला अशी जेवत नव्हती ना. प्रिपेअर नाही आहे ना. हो. भरून करून कसं काय करून तिला जेवण चालवतो आम्ही. ती जेवायलाच मागत नव्हती, पण शेवटी तिला दूधच पाहिजे होतं. फक्त चपाती भात खायचं म्हटलं तर खात नव्हती. शेवटी हिने लहानाची मोठी करून तिची आई वारल्यानंतर तिला मोठी केली, लहानाची मोठी. तिला तिची आई पण माहिती नाही की माझ्या आईचा चेहरा कसा होता काय होता. शेवटी हिने तिला लहानाचं मोठं केलं, स्वतःच्या मुलाला सांभाळून. तिच्या पहिल्या बायकोच्या 2 मुलांना तिने असं सांभाळलं आणि तिने खूप असं जेवणाचं असं म्हणजे जेवणच करत नव्हती. व्यवस्थित तिला नवरा मिळाला, तिचं घर चांगलं मिळालं आणि तिचं आज आम्ही आनंदाने तिचं लग्न करून दिलं. आज झालं आहे, पण आमच्या मनातलं दुःख आहे की आमच्या घरातलं एक व्यक्ती त्याला खूप मिस करायला चांगला राहू दे, आनंद. बस आनंदित राहू दे, आमची हीच इच्छा आहे ईश्वराकडे. कॉंग्रॅच्युलेशन्स दीदी आणि जीजू. असंच हॅपी राहा नेहमी. स्टे हॅपी राहील. असंच लग्न केलं, आता तुमचं फायनल लग्नाला असं शेवटपर्यंत तुम्ही अशीच स्वतः एकमेकाला साथ द्या आणि भरभराटी होत तुमच्या घराची. खुश राहा, आनंद. खुश राहा, आनंदी राहा. तुझ्या वाट्याला कुठलंही दुःख येऊ नये अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. मी नवरी मुलीचा मोठा भाऊ आहे आणि वित्तूसोबतच्या तर अशा आठवणी आहेत माझ्या की लहानपणापासून खूप झगडे करायचो, एकमेकांवर एवढं प्रेम केलं, मस्ती केली आहे. खूप एकमेकांना इमोशनली पण सोबत एकमेकांच्या एकमेकांसोबत होतो आणि कधी तिला गरज पडली तेव्हा मी होतो, मला जेव्हा गरज पडली तेव्हा ती होती. कधी असं म्हणजे एक असा बॉन्ड आहे. एक अशी आमच्या घरातली एक अशी एक व्यक्ती आहे ऋतू की जिच्यामुळे पूर्ण घर जोडलेलं गेलं आहे. तिच्यामुळे आम्ही खुश राहतो, तिच्यामुळे हसतो, मज्जा करतो आणि खूप अशा मेमरीज आहेत तिच्यासोबत लहानपणीच्या की मी सांगू नाही शकत. नाही तर आता तो सांगत बसतो तर खूप टाईम होईल आणि मोस्ट ऑफ ऑल इमोशनलच आहेत अशा काही गोष्टी आमच्या. बेस्ट विशेस मी तर कायमच तुमच्यासोबत आहे. बेस्ट विशेसची तुम्हाला गरज नाही. मी तुम्हाला जेव्हा गरज पडेल मी तुमच्यासोबत आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स बोथ ऑफ यू. शेवटी यू बोथ गॉट मॅरिड आणि आता एकमेकांशी साथ द्या. असंच पुढे जावा आणि हसत खेळत राहा. आणि नवे शोधून मी थकते, तुझ्याच मागे मन येऊनही चुकते. क्षण आतुर झाले, रोज काहूर नवे. मन धागा जोडते नवा. मन धागा रेशमी दुआ. मन धागा जोडते नवा. माझं नाव निशांत मिलिंद जाधव. आज माझं लग्न आहे. मला खूप चांगलं वाटतं आहे. माझं 8 वर्षाचं प्रेम सक्सेसफुल होतं आहे. त्याचा खूप मला आनंद आहे. आम्हाला फिरायला जास्त आवडतं आणि आम्ही फिरण्याचे खूप शौकीन आहेत. तर तेच आमचे बेस्ट मुमेंट्स आहेत. तिला सोबत घेऊन चालायचं आहे फक्त, हेच आहे प्लॅनिंग. बाकी काय नाही. रितू, आय लव्ह यू सो मच. लव्ह यू.